सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आयुष हा सगळ्यांसमोर येतो आणि विशालकडे बघत म्हणतो की हे लग्न होऊ शकत नाही. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर लगेच काकू ही आयुषकडे बघते आणि आयुषला म्हणते की तू इथे काय करतोयस आणि हे तू कोणत्या अधिकाराने सांगतोयस. तर ऋतुराज म्हणतो की अन्वी हा तुझा मित्र आहे ना, मग असा का बोलतोयस. तर अन्वी म्हणते त्याचं आजोबा बरोबर आहे. तेव्हा ऋतुराजला देखील मोठा धक्का बसतो. रत्नाकर म्हणतो की हे जे काही सांगतोयस तू आयुष, त्याचा काही तुझ्याकडे पुरावा आहे का. तर आयुष म्हणतो की पुरावा आहे सर. असे म्हणत लगेच खिशातून आयुष हा एक लेटर काढतो आणि ते सर्वांच्या समोर धरत म्हणतो की बघा हे विशालच्या लग्नाचे मॅरेज रजिस्ट्रेशन आहे. त्यामध्ये विशालची नोंद बघून आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. आयुष म्हणतो की या विशालचं ऑलरेडी एक लग्न झालंय आणि त्याला अश्विनी नावाची अगोदरच एक बायको आहे आणि त्यांचं महादेवाच्या देवळात लग्न झालंय. या 3 गोष्टी आता आयुषने सांगताच विशाल हा मोठे डोळे करून आयुषकडे बघू लागतो. इकडे आता रत्नाकर म्हणतो की तू जर असा म्हणतोयस तर मग विशालच्या पहिल्या बायको कुठे. तर आयुष म्हणतो की त्या इथे आल्यात आणि मी त्यांना आपल्या गेस्ट रूममध्ये बसवलंय. रत्नाकर म्हणतो काय बोलतोयस आणि कधी बसवलं आणि आम्हाला कशी नाही दिसली ती. आणि म्हणते की आजोबा कदाचित आपण इकडे सर्वजण विशालला हळद लावत होतो आणि तिकडे तेव्हाच आयुषने बसवली असेल. काकू म्हणते की तू असं काय बोलतोयस आणि हे जर असं असेल, तू जर अश्विनीला त्या गेस्ट रूममध्ये ठेवलं तर मग इथे का नाही आणलं सर्वांच्या समोर. तेव्हा आयुष म्हणतो की त्या विशाल अंकलला घाबरतात. तेव्हा विशाल हा डचकून आयुषकडे बघू लागतो. तेवढ्यात मधू म्हणते की विशालवर आरोप करणं बंद करा. अन्वी तू आणि तुझा मित्र दोघेही खोटं बोलतायत. सिंधूचं विशालसोबत लग्न होऊ नये म्हणून तुम्ही पहिल्या दिवसापासून प्रयत्न करतात हे मला माहीत असल्याचे आता राणी ही अन्वी आणि आयुषला बोलते. रत्नाकर म्हणतो की आपण आयुषवर एकदा विश्वास ठेवू ना. तर राजश्री म्हणते की मला सुद्धा अन्वीचं म्हणणं पटतंय आणि अन्वी म्हणते की एक्झॅक्टली बरोबर. तर लगेच अन्वी म्हणते की विशाल तुमची काही हरकत नाही ना. तर विशाल म्हणतो की आय डोंट माइंड, माझी पूर्ण संमती आहे. आणि तेवढ्यात विशालचा फोन वाजू लागतो. तर लगेच तो फोन घेत विशाल म्हणतो की मला एक महत्त्वाचा फोन येतोय आणि बोलण्यासाठी आता विशाल बाहेर जातो. तर अन्वीला मोठा धक्का बसतो. इकडे आता विशाल लगेचच काजलला फोन करतो आणि लगेच विशालचा आलेला फोन बघून काजल म्हणते की विशालचा फोन आणि कदाचित मी आले नाही म्हणून विशालला वाईट वाटलं असेल. आणि हसतच विशालचा फोन घेत आता काजल म्हणते की हॅलो डार्लिंग. तर विशाल म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नकोस, मग का आली तू. तर काजल म्हणते की 1 मिनिट तू हे काय बोलतोयस विशाल. तर लगेचच काजल म्हणते की अरे मी तर आपल्या घरी आहे आणि तुझी रूम साफ करते. तेव्हा लगेच विशालला मोठा धक्का बसतो आणि विशाल विचार करतो की याचा अर्थ ती अन्वी आणि तिचा मित्र मला ट्रॅप करतायत. तर इकडे आता काजल म्हणते की विशाल तू जरा मोठ्याने बोलशील का, मला काहीच ऐकू येत नाहीये. तेव्हा विशाल म्हणतो की थांब मी तुला नंतर कॉल करतो. आणि विशाल फोन कट करतो. तेव्हा इकडे काजल विचार करते की विशालचं वागणं बदललंय आणि त्याला खरंच सिंधू आवडायला लागली तर की काय. इकडे आता रत्नाकर सर्वांना सांगतो की आयुषचं काय म्हणणं आहे ना ते आपण समजून घेऊयात आणि त्या अश्विनीला सुद्धा भेटूयात. तिचं काय म्हणणं आहे ना ते सुद्धा समजून घेऊयात. सिंधू म्हणते की बाबा त्याची काहीच गरज नाही. आणि लगेच सिंधू ही विशालला हाक मारत म्हणते की विशाल जरा इकडे या. हसतच विशाल म्हणतो आलोच. आणि विशाल लगेच सिंधू शेजारी येऊन उभा राहतो. तेव्हा सिंधू म्हणते की मला नाही वाटत की हे असं काहीतरी असेल, माझा विशालवर पूर्ण विश्वास आहे. सिंधू म्हणते मला नाही वाटत गेस्ट रूममध्ये एखादी बाई असेल आणि विशालचं लग्न झालं असेल म्हणून. कारण असं जर असतं तर ती बाई इतक्या दिवस गप्प बसलीच नसती असे आता सिंधू सर्वांना सांगते. तेव्हा मधू म्हणते की सिंधू अगदी बरोबर बोलते. सिंधू म्हणते की कदाचित आयुषला ज्याने माहिती दिली असेल ती माहिती चुकीची असेल. तर ऋतुराज म्हणतो की ओ अन्वीचा मित्र बोल ना आता. तर आयुषची बोलती बंद झालेली असते. तर सिंधूचे ते बोलणे ऐकून रत्नाकर म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर सिंधू म्हणते की अन्वी तूच बघून ये. तेव्हा रेश्मा जाते. तर रेश्मा लगेचच पाठीमागे येत म्हणते की गेस्ट रूममध्ये तर कोणीच नाही आहे. तेव्हा सिंधू म्हणते की बघितलं का, मी म्हटलं होतं ना तिथे कोणी नसणार. तर सिंधू म्हणते की माझा विशालवर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मधू म्हणते की आता तुझा विश्वास आहे ना सिंधू, मग बस. असे म्हणत मधू आता विशाल आणि सिंधूला बसवते. मधू म्हणते की फायनली तुझा विशालवर विश्वास बसला की विशाल तुला फसवत नाहीये ते. लगेच मधू म्हणते की अन्वीला सांग की विशालवरती आरोप करणं बंद कर म्हणून, नाहीतर त्याचे परिणाम सिंधू काय होतील तुला चांगलंच ठाऊक आहे.
तर विशाल लगेच सिंधूकडे बघतो आणि हळूच म्हणतो की सिंधू, आय एम इम्प्रेस्ड, आणि तू अशीच जर वागत राहिली तर मी तुला सांगतोय राघवच्या केसालाही धक्का लागणार नाही. तर आता सिंधू ही विशालला म्हणते की तुम्ही राघवला कधी सोडणार आहात. तर विशाल म्हणतो की आपलं लग्न झालं की लगेच. तेवढ्यात विनू आणि सावी पळत पळत तिथे येतात. तर हसतच सावी म्हणते मला सुद्धा आईला हळद लावायची. तेव्हा वेणू म्हणतो की मला सुद्धा. आणि सावी ही पळत पळतच आता हळद लावण्यासाठी सिंधूकडे येऊ लागते. तेवढ्यात त्या हळदीच्या ताटाला धक्का लागून ते ताट खाली पडते आणि ती सर्व हळद आता विशालच्या अंगावर सांडते. तेव्हा विशालला खूप राग येतो आणि रागाने मोठे डोळे करून विशाल हा सावीकडे बघत उठून उभा राहतो. तेवढ्यात सिंधू ही सावीला आपल्याकडे घेते आणि म्हणते की सावी, अगं काय केलंस? आणि विशालला म्हणते की चुकून झालंय. तर आता लगेचच सिंधू म्हणते की चला मी तुम्हाला विशाल वॉशरूम दाखवते. ते इकडे अन्वी विचार करते की सावीला जसं सांगितलं होतं तिने तसंच केलं. आणि आता सिंधू ही विशालला वॉशरूमकडे घेऊन जाते. वॉशरूममध्ये येताच लगेच विशाल त्याचा मोबाईल आणि घड्याळ बाहेर काढून ठेवतो आणि शर्ट क्लीन करायला जातो. आणि लगेच अन्वी आणि आयुष आता त्या वॉशरूममध्ये येतात. तेव्हा वॉशरूममध्ये येताच लगेच सिंधू विशालचा मोबाईल हा आयुषकडे देते. पटकन आता आयुष त्याचे लॉक उघडतो आणि काजलला फोन करतो. तर विशालचा आलेला फोन बघून इकडे काजल विशालला म्हणते की विशाल, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि म्हणून मी तुझ्या लग्नामध्ये आलेले नाहीये. आणि अश्विन आणि काजल एकच आहेत हे कधीच कुणाला कळणार नाही. तेव्हा ते ऐकून आता आयुष आणि अन्वीला सिंधूसकट मोठा धक्का बसलेला असतो. आणि विशालची गर्लफ्रेंड म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती काजलच असल्याचे सत्य आता तिघांच्या समोर आलेले असते. काजल म्हणते की राहिला प्रश्न आता सिंधूच्या घरच्यांचा, आणि त्यांच्यासाठी मी तुझी वहिनी आहे आणि वहिनीच बनून राहील. तेव्हा विशालची वहिनी हीच त्याची गर्लफ्रेंड असल्याचे सत्य आता सिंधूसमोर आलेले असते. आणि लगेच रागाने काजल म्हणते की आता खुश ना विशाल, आणि झालं ना तुझ्या मनासारखं. आणि असे म्हणत रागाने आता काजल तो फोन कट करते. तेव्हा इकडे ते सर्व बोलणे आता आयुष, अन्वी आणि सिंधूने ऐकलेले असते. फोन कट करताच लगेच अन्वी म्हणते की सिम्मा, काजल ही विशालची गर्लफ्रेंड आहे. तर आता सिंधू ही विशालकडे बघत विचार करते की काय नीच माणूस आहे हा स्वतःच्या वहिनीसोबत. तर आता लगेच विशाल म्हणतो की सिंधू, मी तुला एक पुन्हा सांगतोय की तू माझ्यासोबत काहीतरी चालबाजी करू नकोस, नाहीतर मला विशाल कर्णिक म्हणतात. मी राघवचं काय करील ते सांगता येत नाही. आणि विशाल तेथून आता बाहेर निघून जातो. तेवढ्यात अन्वी आणि आयुष पळतच हे सिंधूकडे येतात. सिंधूला म्हणतात की सिम्मा, मी तुला सांगत होते की हा विशाल चांगला माणूस नाहीये म्हणून. लगेच अन्वी म्हणते की बघितलं ना तो किती चिटर आहे आणि तू त्याच्याशी लग्न करणार नाहीये सिम्मा. तर आता सिंधू ते ऐकून विचार करते की खरंच हा विशाल खूप नालायक माणूस आहे. आणि आता सिंधू विचार करते की विशाल, नाही, मी राघवला तुझ्यासोबत लग्न न करता सोडवलं तर सिंधू नाव लावणार नाही, असा आता सिंधूने पण केलेला असतो. त्यानंतर आता सिंधू ही हॉलमध्ये येते. तर आता मधू ही सर्वांना चहा आणते. त्यानंतर मधू आता सिंधूला चहा देत म्हणते की सिंधू, घे ना चहा घे, या घरचा तुझा हा शेवटचा चहा असेल. त्यानंतर मधू म्हणते की काकू, अन्वीचा तर बालिशपणा वाढतच चाललाय. तेव्हा काकू म्हणते की त्या मुलीचं मला सांगूच नको. त्या मुलीला कसं समजवायचं आहे आणि काय सांगायचं ना हे मला काही कळतच नाहीये. म्हणते की अन्वी तर आता हट्टला पेटली. ती सिंधूशिवाय कुणाचंच ऐकत नाही. काल उगं सिंधू होतं म्हणून तिने ऐकलं. त्यानंतर काकू म्हणते की अगं सिंधू, तू राघवला हॉस्पिटलमध्ये कुठं शिफ्ट केलं आणि कुठं ठेवलं? तर सिंधू काहीही बोलत नसते. तेव्हा काकू म्हणते की सिंधू, मी तुला काय विचारते? तर सिंधू म्हणते की नाही. तर राजेश्री म्हणते की नाही म्हणजे तू राघवला हॉस्पिटलमध्ये कुठं ठेवलं सिंधू? तर सिंधू म्हणते की मला माहीत नाही. तेव्हा राजेश्रीला मोठा धक्का बसतो. काकू म्हणते की सिंधू, तुझ्या या बोलण्याला काही अर्थ आहे का? तेव्हा सिंधू म्हणते की मी त्यांना दुसऱ्या ठिकाणी ठेवलंय कारण त्यांच्यावर एकदा नाही दोनदा हल्ला झालाय काकू. आणि आता राघव हे मनापासून सेफ राहावे असं मला वाटतंय, म्हणून मी कुणालाही ते सांगणार नाही. तेव्हा मधू म्हणते की सिंधू, तू मुद्दाम राघवला आमच्यापासून दूर ठेवते. तेव्हा सिंधू म्हणते की असं काहीच नाही आहे मधुताई. तर मधू म्हणते की असंच आहे. ही राघवची अगदी जवळची माणसं आहेत आणि राघवलाच तू त्यांच्यापासून दूर ठेवतेस. सिंधू म्हणते असं काही नाही आहे, मी जे काही करते ते राघवच्या भल्यासाठीच करते. तेव्हा मधू म्हणते की तुझ्यावरती कसा विश्वास ठेवायचा? मधू म्हणते की सिंधू, राघव हा माझा नवरा आहे आणि त्याला भेटायचा आणि तो कुठे आहे हे जाणून घ्यायचा मला पूर्ण अधिकार आहे. तेव्हा सिंधू, राघव कुठे आहे ते प्लीज मला सांग, असे मधू आता सिंधूला बोलते. सिंधू म्हणते की तुम्ही फक्त 2 दिवस थांबा. 2 दिवस राघव त्यांच्या पायाने स्वतः घरी येतील. तेव्हा मधू म्हणते की सिंधू, मला काही माहीत नाही, राघव कुठे आहे ते मला सांग.
काकू म्हणते की राणी 2 मिनटं शांत हो. आणि ती म्हणते ना की तिने हे जे काही केलंय ते राघवच्या सुरक्षिततेसाठी केलंय, तेव्हा आपण तिच्यावर विश्वास ठेवूयात. काकू म्हणते की राघवच्या सुरक्षिततेचाच प्रश्न आहे ना, तेव्हा 2 दिवसाचाच प्रश्न आहे. 2 दिवसानंतर राघव पुन्हा येईल. मधू म्हणते की तसंही ठीकच आहे, कारण तो जर इथे असता आणि त्याने सिंधूचं लग्न बघितलं असतं तर त्याला त्रासच झाला असता. तर सिंधू म्हणते की बरं ठीक आहे, आता मला पार्लरला जायचंय. तर काकू म्हणते की कुठेही जायचं नाहीस, नवऱ्या मुलीला जर हळद लागली तर तिने घराबाहेर पडायचं नसतं सिंधू. काकू म्हणते की तुला पार्लरमध्ये जाण्याची काय गरज आहे सिंधू, त्या पार्लरवालीलाच तू इथे बोलून घे ना. तेव्हा आता पुन्हा सिंधू विचारात पडते आणि म्हणते की आता मी राघवला कसं शोधू. तर मधू म्हणते की पार्लरवालीला मी घरीच बोलून घेते, म्हणजे सिंधूला कुठेच जाण्याची वेळ येणार नाही. आणि मी आता सिंधू आणि विशालच्या लग्नात कुठलंही विघ्न येऊ देणार नाही याची पुरेपूर काळजी घेईल, असे आता मधू ही सिंधूकडे बघत बोलते. तर आता सिंधू विचार करते की आता मला पार्लरचं कारण काही सांगता येणार नाही आणि आता मला कसंही करून आता बाहेर पडावंच लागेल. तर आता इकडे पुन्हा अन्वी आणि सिंधू भन्नाट आयडिया करतात. तर लगेच अन्वी आता काजलला फोन करते आणि लगेचच काजलला म्हणते की ओ पार्लरवाल्या मॅडम, तुम्हाला आमच्या सिंधूचा मेकअप करायचा आहे, तेव्हा तुम्ही डायरेक्ट मेकअप करण्यासाठी आमच्या घरीच या ना. तर आता काजल म्हणते की हो हो मी येतेच. त्यानंतर आता काजल ही मेकअप करण्यासाठी पार्लरवाली बनून आता घरी येते. काजल आता एका रूममध्ये असताना पाठीमागून आयुष आणि अन्वी तिथे येतात. तर आता अन्वीने गुंगीचे औषध रुमालावर टाकलेले असते आणि पाठीमागून येऊन अन्वी लगेचच तो रुमाल आता काजलच्या तोंडासमोर धरते आणि काजलला गुंगी येते. तर तेवढ्यात मधू ही तिकडून येते आणि दरवाजात येताच मधू म्हणते की सिंधू, अगं झाली का तयारी आणि झाला का तुझा मेकअप. लगेचच मधू म्हणते की काजल, वरात येण्याची तयारी झाली आणि वेळही झाली, दरवाजा उघड आणि झाला का सिंधूचा मेकअप. तर आता इकडे काजलला गुंगीचे औषध दिलेले असते आणि सिंधू दरवाजाकडे बघते. तर आता सिंधू ही विशालचे लग्न सोडून राघवला कशी सोडवायला विशालच्या घरी जाते आणि राघवला सोडून सिंधू कशी आता भर लग्नात आता रत्नबारक्यांच्या घरून येत लग्न मोडते. हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.